महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये याच अधिवेशनामध्ये कायदा का बनवला नाही असा सवाल उदयनराजेंनी आपल्या सरकारला केला आहे। अधिवेशन बोलावून कडक कायदा करा, महापुरुषांचा अवमान होताना दिसत नाही का, बोळ्यांना दूध पिताय का असा संतप्त सवालही उदयनराजेंनी सरकारला केला। तर संबंधितांना अधिवेशनात ह्याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही, हे एक विशेष अधिवेशन बोलून तात्काळ हा कायदा पारित करावा। कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स 10 वर्षाची शिक्षा, तरच त्यांच्या विकृतीला आळा बसणार आहे। हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे। बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का, दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे। हा जर कायदा जर बनवला तर पाशा कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का? छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल। खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत। त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू। आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे। उदयनराजे ज्या पक्षात आहेत त्या पक्षातल्या जबाबदार लोकांचं जे लिखाण आहे त्या संदर्भात उदयनराजे बोलणार आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे जे लोक होते त्या विचारांच्या विरोधाच्या विचारांच्या मुशीतूनच भाजप कुठेतरी तयार झालेला आहे।